नमस्कार, सुवन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टोमॅटोपासून अगदी सोप्या पद्धतीने महिनाभर टिकणारा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी 4 टोमॅटो घेतलेले आहे, एकदम कडक बघून घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। खूपही असे जास्त दिवसाचे झालेले घ्यायचे नाही, एकदम लिबलिबीत झालेले घ्यायचे नाही, एकदम कडक असे घ्यायचे आहे। आता हे टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचे आहे। अगदी 2 फोडी करून तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोडी करून घेऊ शकता। आता ह्या 4ही टोमॅटोच्या अशा छोट्या छोट्या किंवा मोठ्या फोडी केल्या तरीही चालतील। बघा अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने फोडी करायची आहे। तर बघा अशा पद्धतीने फोडी करून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे घेतलेले आहे मिक्सरचं भांडं। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या फोडी सगळ्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण टोमॅटोमध्ये भरपूर सारं पाणी असतं। आता हे आपण बारीक फिरवून घेऊ। तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीक अशी आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि गाळणी घेतलेली आहे। आता ही पेस्ट सगळी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही गाळून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायची आहे। आता ज्यावेळेस तुम्ही टोमॅटो जर किसून घेतला त्यावेळेस सुद्धा आपल्याला गाळणीतून अशी गाळून घ्यायची आहे, पण मला हे सोपं वाटलं म्हणून मी डायरेक्टली मिक्सरमध्येच हे टोमॅटो फिरवून घेतलेले आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला फिरवून याचा रस काढून घ्यायचा आहे। तर इथे टोमॅटोची पेस्ट सगळी गाळून घेतलेली आहे। असं केल्यामुळे काय होतं की यातले जे बी आहे, जी साल आहे ती वरती राहते। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं आपलं जे मिश्रण आहे ते एकदम मऊ असं तयार होतं। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। एकदम कमी मसाल्यामध्ये हा नाश्ता आपला तयार होतो। इथे बघा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि इथे 1 चमचा मी काळी मिरी पूड घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे। तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे बघा 1 कप गव्हाचं पीठ आधी आपण घालून घेणार आहे आणि पीठ मळायचं आहे। आता तुम्ही टोमॅटो किती छोटे घेतले मोठे घेतले त्यावर अवलंबून आहे। यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घालायचं आहे आणि पुरीपेक्षाही घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1 कप पीठ घातलेलं त्यानंतर आपल्याला अर्धा कप अजून घालायचं आहे। जसं लागेल तसं आपल्याला पीठ यामध्ये घालून घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ मळलेलं आहे। इथे मला 2.5 वाटी पीठ लागलेलं आहे। आता तुम्ही जसे टोमॅटो घ्याल त्या पद्धतीने तुम्हाला पीठ लागू शकतं। तर हे पीठ आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे, म्हणजे छान असे हे भिजले जाईल। 10 मिनिटे झालेली आहे आणि इथे तुम्ही पीठ बघू शकता छान असं भिजलेलं आहे। आता यातले आपण एक एक गोळा घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला गोल अशी चपाती लाटून घ्यायची आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। तर बघा पोळीपाटावर इथे मी लाटी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे। अगदी पटकन असं लाटलं जातं। याआधी तुम्ही कधी असा नाश्ता बनवला नसेल तर तुम्ही नक्की बनवून बघा। आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि सुट्टीमध्ये मुलांना फारच भूक लागते, त्यामुळे अशा पद्धतीचा जर नाश्ता बनवला तर मुले अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे आणि अगदी सोपा हाताखालच्या साहित्यामध्येच हा तयार होतो। तर आपण पूर्ण पोळपाट भरून हे लाटून घेणार आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं। तर अशी मोठी पोळपाट भरून आपण चपाती लाटून घेतलेली आहे। आता पिझ्झा कटरने आपल्याला फक्त चौकोन करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला राहिलेला हा जो भाग आहे तो पूर्ण आपल्याला दुसऱ्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ह्या पद्धतीने पट्ट्या कापून घ्यायच्या आहे।
बघा अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर 2 पट्ट्या आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायच्या आहे। बघा अशा पद्धतीने करायला अगदी सोपं आहे आणि खायला तर एकदम कुरकुरीत आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण पट्ट्या ठेवून घेतलेल्या आहे। आता ह्या 2 पट्ट्या मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला आधी ह्या पट्ट्या कट करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने ठेवल्यानंतर त्यानंतर आपल्याला कट करायचे आहे। आता तुम्ही गोलसुद्धा करू शकता, अशा तिरप्यासुद्धा करू शकता। बघा अशा पद्धतीने करायला अगदी सोपा नाश्ता आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आणि सुट्ट्या करून घ्यायच्या आहे। जरासं काहीतरी वेगळं केलं ना की मुलांना सुद्धा खूप आवडतं। अशा केल्यानंतर इथे मी घेतलेला आहे काटा चमचा। आता ह्या काटा चमच्याने आपल्याला फक्त टोचे मारून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहे। आता सगळं लाटून आपण अशा पद्धतीने टोचे मारून घेऊ। तर अशा पद्धतीने आपण सगळा नाश्ता लाटून कट करून घेतलेला आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता आपण तळून घेऊ। तर बघा तेल गरम झालेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला एक एक तुकडा हा सोडून घ्यायचा आहे। आता जेवढे कढईत बसतील तेवढे आपल्याला सोडून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने आणि हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर इथे बघा सोनेरी रंगावर आपण तळून घेतलेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊ आणि अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले सुद्धा आपण तळून घेणार आहे। तर बघा टोमॅटोचा नाश्ता आपला तळून तयार झालेला आहे। अतिशय चवीला सुंदर झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम कुरकुरीत असं झालेलं आहे। असं जर बनवून तुम्ही थंड करून हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवला तर अगदी महिनाभर छान टिकतो। हा नाश्ता तुम्ही असाही खाऊ शकता किंवा चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता। चवीला अप्रतिम लागतो। तर अशा सोप्या पद्धतीचा टोमॅटोचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।